सकाळ नाश्त्यामध्ये चहा, बिस्किट आणि चिवडा बालभोगमध्ये झाला. मध्ये यार सकाळच्या वाजले 6:30 आणि आपण रात्री वेलुगाम या ठिकाणी आश्रमावर थांबलो होतो. तर आता आपण सकाळी निघलो इथून. चहा, चिवडा आणि बिस्किट वगैरे बालभोगमध्ये त्यांनी दिलं. तर आता आपण सकाळी 6:30 वाजता निघतोय पुढील परिक्रमेसाठी, प्रवासासाठी नर्मदे विहार. बघू आज वाटेत आपल्याला काय काय लागते, काय काय भेटतं इथे, कोणते कोणते आश्रम वगैरे लागतात. तर चला बघू पुढं. आपण चाललोय भालोतकडं. सकाळ सकाळ अजून एवढा अंधार आहे, पूर्ण सूर्य अजून उगवलेला नाही, पूर्ण धुकं वगैरे पसरलं आहे. रस्ता आपल्याला एकदम चांगला आहे, त्यामुळे थोडंसं आज लवकर निघलो. काल जरा कमी किलोमीटर झालं होतं आमचं चालायचं, त्यामुळे चला आज किती किलोमीटर चालतं ते पाहू. असेच रोज थोडी थोडी करून परिक्रमा पूर्ण करावी लागेल. कोणाचे पाय दुखत आहेत, कोणाला त्रास होतो आहे, त्यामुळं आपण कधी कमी कधी जास्त चालतो आहे. आज बघू आपण किती किलोमीटर चालतो आहे ते. बालभोग वगैरे घेऊन निघलो आपण आश्रमावर. महानर्मदा परिक्रमा मार्ग दाखवला इकडं. या पाट्या आहेत म्हणून तरी बरं आहे सकाळ सकाळ, कारण त्याच्यामुळे तरी रस्ता कळतो, कारण सकाळी विचारायला कोणीच नसतं. सूर्य आता उगल थोड्या वेळात. बाकी परिक्रमाचे सगळे तिथून गेलते तरी आपण सगळ्या शेवट निघलो होतो. पूर्ण धुकं वगैरे पसरले पूर्ण. मस्तपैकी पुढं नारळाचे झाडं वगैरे आहेत, त्याच्यामधून रस्ता आहे. सकाळ सकाळ एकदम थंडी वगैरे कमी असल्यामुळं फ्रेश वाटतंय. 2-3 दिवस पहिले 2-3 दिवस पाणीतले खूप ताणलं संडेने. आता काही नाही, आता थंडी वगैरे एकदम कमी झाली गुजरात लागल्यापासून, त्यामुळं सकाळी निघायला पण आता मस्त वाटतंय. नारळ वगैरे लागले आता. हे पूर्ण हळद, आंबे. नर्मदे यार, पुढं आपल्याला एक पूल लागलाय. पुढं सरसाडगाव वगैरे लागतं. पुलाचं काम वगैरे चालू आहे खालून. आपण गावात आलतो. एक गाव लागले, तर गावातून 2 मार्ग दाखवलेत. एक पुढून सरसाड म्हणून गुप्त गोदावरी आणि मणी नागेश्वर भालूत. बघू आपण काय ते. सरसाड जाने का कच्चा शॉट रास्ता 1.5 किलोमीटर आणि सरसाड जाने का पक्का लंबा रास्ता 3 किलोमीटर. मणी नागेश्वर भालूत महानर्मदा परिक्रमा मार्ग. चला इकडनं जाऊ. मार्ग तो यही है। हाँ हाँ मणी नागेश्वर भालूत मार्ग तो भी दाखला नाही तो बाण इकडे जी. चला चला इकडूनच जाऊ. विचारू अजून इथं कुठे आहे ते. 3 किलोमीटर बाद पक्का लगेगा, इसमें लिखा हुआ है। अरे नहीं, ये उधर से जाएंगे ना तो पक्का रास्ते से जाएंगे, हाँ और सीधा शॉर्टकट जाएगा। इधर शॉर्टकट जाएगा इधर. चलो 3 किलोमीटर बाद पक्का लगेगा। चलो आपण चाललो आता कच्च्या रस्त्यावरून, जो की 1.5 किलोमीटरचा आहे कच्चा. चाललो आता कच्च्या रस्त्यानं. बघू मंदिर कुठं लागतंय ते. पूर्ण खाली काहीतरी चाललंय इथं. काय काढताय चिखलातून काय माहिती. चाललोय पुढं असा रस्ता आहे जो 1.5 किलोमीटरवरून आलोय आपण.
नर्मदे दाखवलं इथं नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदा परिक्रमा मार्ग. हो या पुढं पटांगणाला थांबतो. या डायरेक्ट आता महादेवाच्या मंदिरापाशी थांबतो. किती? 1.5 तिथून होतं. एखादा चाललो असतो किंवा अर्धा चाललो असतो, लेक राहिला असेल. सकाळ सकाळ गुरांचे काम, धारा वगैरे चालू आहेत. इकडे सगळ्या अशा म्हशी, भरपूर म्हशीच्या पूर्ण. एवढे 1-2 घर लागले फक्त तिकडे आल्यावर. लांब आहेत मेन रस्त्यापासून. आपण 1.5 किलोमीटर मधून मार्ग घेतला होता, तर तो इथेच येऊन भेटलाय. तिकडं परत परिक्रमा मार्ग दाखवलाय. मंदिर काय अजून आलं नाही, बघू मंदिर पुढे. लागला आपल्याला मस्त रस्ता. पुढं काहीतरी दिसतंय अजून. हा हायवे का? हायवेला मिळालो. हा नाही विचारून येतो. थांबा ना, विचारा हात करताना. नर्मदे हर वो मंदिर कितना दूर है अभी? आ गए. ठीक आहे. नर्मदे हर आलंय. आलंय महादेवाचं मंदिर. तिथं बसू आपण. सकाळी निघल्यापासून जवळजवळ 1.5 तास होत चाललंय. उतारा केलाय रस्त्यावर. आपण जवळजवळ 1.5 तास झालं सकाळपासून चालतोय आपण. सकाळी म्हणजे दम वगैरे लागत नाही, त्यामुळं सकाळ थोडं लवकर निघलं म्हणजे रस्ता वगैरे कटतो. काहीतरी मंदिर वगैरे काहीतरी दिसतं इथं. परिक्रमा वर्ष बसले तिथं. श्री नर्मदा भवन. ये मंदिर आगे है क्या? महादेव जी का? शंकर? हाँ अच्छा. उधर से नीचे अरे परिक्रमा का रास्ता वो यहाँ से ही पड़ता है. यहाँ से ही पड़ता है क्या? वो बोर्ड लगाया हुआ है. अच्छा, मंदिर कितना दूर है यहाँ से? पास में 2 मिनट का रास्ता है. अच्छा. हो, इथून खालून मंदिर आहे. परिक्रमा मार्ग हाच आहे. हो, मंदिरात जाऊ. नर्मदा मैयाचं पात्र आहे. हो मंदिरात चला. हां हो चला ना, मंदिरात जाऊन येऊ. इथे आहे खाली, लय लांब नाही आहे. अहो गुप्त गोदावरी दाम आहे. चला आपण चाललोय मंदिराकडं. बघू मंदिर वगैरे आतमधून कसं आहे. गुप्त गोदावरी स्थान आणि महादेवाचं मंदिर आहे. चला बघू तिथं जाऊ. कारण परिक्रमा करताना नुसतं पळून काय फायदा नाही. मंदिर वगैरे पूर्ण झालेच पाहिजेत. मंदिर ते नसून मंदिर इथं पुढे. हे आलं मंदिर. छोटंसंच मंदिर आहे. बघू आतमधून गुप्त गोदावरी कशी येते. बॅग वगैरे ठेवी इथं. हे आतमधून महादेवाचं मंदिर आहे.
तीन शिवलिंग येतं, ब्रह्मा विष्णू महेश त्र्यंबकेश्वर महादेव सारखं. या मंदिराच्या कडेला हे गौमुख, हे वाघमुख. तर असं सांगितलं जातं इथं हे पाणी नाशिकवरून आलेलं आहे, त्यामुळं इथं जे शिवलिंग वगैरे आहे ते नाशिकसारखंच आहे. आणि समोर हे नाव लिहिलं आहे की त्र्यंबकेश्वर महादेव. वाघमुख गौमुख पडून बघून आता आपण चाललो पुढं परिक्रमेत. चला बॅगा वगैरे घेऊ आणि पुढं जाऊ. मंदिराच्या समोर पुढं आल्याच्या नंतर त्यांनी इथं चिवड्याचा बालभोग वगैरे ठेवला होता, चहा वगैरे. ही नर्मदा परिक्रमावासींची सेवा. पाण्याचा ग्लास पण डायरेक्ट भरून भेटतोय. असे कधी कधी 2 बाण लागतात. इकडं जे दाखवलं तो नर्मदा परिक्रमा मार्ग आणि पलीकडं अन्नक्षेत्र इकडं आतमध्ये सदावर्त म्हणून. तर आता आपण चाललोय पुढं. आपल्यापासून भालूत राहिले 10 ते 15 किलोमीटर. दुपारी बघू जेवणापर्यंत तिथं पोचतो का ते. रस्ता पण असंच वाटतंय पूर्ण भालूतपर्यंत. चला नर्मदे हर. हा चला चला खालून. झाडी वगैरे आहे पूर्ण. थोडा बोर्ड दाखवलाय खालून. नर्मदे हर. हे आलंय आश्रम. वरती बाण वगैरे दाखवलाय. निघाले बालभोग घ्यायला सगळे. परिक्रमेत नुसता बालभोग, दुपारचं जेवण एवढंच फक्त. अरे परिक्रमेत ह्या गोष्टी जरा कमी व्हायला पाहिजे. वरून दाखवलंय. चला आपण डायरेक्ट पुढं जाऊ. हो माताजी चला. रास्ता इथंच आहे ना रास्ता. हा खाली जाऊ. आश्रम गाणे वगैरे चालू येतात देवाचे. आपण न थांबता पुढं निघलोय आता. परिक्रमेचं काम आता दिंडीसारखं झालंय. पूर्वी परिक्रमा असायची. गाव लागलंय आपल्याला. तेच गावच आहे ते. मागचं जे आश्रम होते गावातच होतं. आश्रम रस्त्याला होतं. नर्मदा परिक्रमा मार्ग. गावातून रस्ते मार्गावर नर्मदे हर. चालू होतं पुढं. मगापासून जे गाव लागलं आहे आपल्याला ते वडवाना म्हणून गाव आहे. एकदम नर्मदा मैयाच्या तटावर गाव आहे ते. तर इथं शक्रेश्वर महादेव तीर्थ म्हणून आहे वडवानामध्ये. तीरावरती मंदिर आहे. तर बघू आपण मंदिर दर्शन वगैरे घेऊ मंदिरात. परत पुढं निघू आपण. वडवाना वगैरे नर्मदा परिक्रमा मार्ग
मंदिर विचारू कुठे आहे ते मंदिर किधर है इस साइड नहीं नहीं सीधा परिक्रमा मार्ग पे निकलने का है यही है ना अच्छा और मंदिर भी आगे है अच्छा चक्रेश्वर महादेव ना नहीं वो अंदर तो गिर गया पानी में लेकिन यहाँ से अंदर जाओगे तो है अच्छा मग परिक्रमा मार्ग ये है नर्मदे हर नर्मदा परिक्रमा मार्ग इथे दाखवला आहे 1.5 किलोमीटर चला पण विचारलं चक्रेश्वर महादेव पण चक्रेश्वर महादेव मंदिर जे आहे इथलचं वडवणामधलं तर ते पडलं पाणीमध्ये गेलं ते आतमध्ये इथं एक दाखवलं इथं आतमध्ये पण ते म्हटलं की पडलं त्यामुळं पुढंच मंदिर लागलं 1.5 किलोमीटरवरती तिथून पुढं आल्याच्या नंतर मला वाटलं हा मार्ग सरळ जाईल पण तो सरळ न जाता इकडं खाली वळला आहे दिलं तसं पण पगदंडी रस्ता मारुतीधाम मणिनागेश्वर चला जाऊ आता आपण या मंदिराकडं 2 रस्ते जात आहेत एक मणिनागेश्वर मंदिर खाली पगदंडी रस्ता आहे एकीकडनं जातोय बघू आपण कुठे इथे पगदंडी रस्ता आहे पूर्ण तर बघू आपण आता मणिनागेश्वर मंदिरापर्यंत कसा रस्ता आहे ते पगदंडी संपूर्ण रस्ता किनाऱ्यावरून दिसतोय आपलं कुणी पुढं परिक्रमाचे नाही आहेत बरेच लांब गेले असतील किंवा मग या रस्त्याने आले पण नसते आणि जे आहेत ते माग आहेत मग ते आता पलीकडून सरळ जात आहेत काही रस्त्याने येत आहेत काय माहीत नाही आपल्याला रस्ता पूर्ण असा लागलाय पूर्ण केळीचे वगैरे झाडी केळीचं पीक आहे पलीकडं मैया वाहते आपण पगदंडी मार्गाने पुढे आल्याच्या नंतर चहा वगैरे म्हणजे अशा रस्त्यावर पण सेवा वगैरे देता येत अशा रस्त्यावर पण मैया पगदंडीवर बसल्या होत्या पगदंडीला आपल्याला चहा वगैरे घेऊन हे सेवा भाव होता त्यांचा फुकट चहा वगैरे बिस्किट वगैरे त्या वाटत होत्या तर एवढ्या रस्त्यामध्ये इथं फक्त एक बारीक रस्ता आहे तर त्यांच्याकडे आपण चहा नाही घेतला पण आपल्याला चहा जर घ्यायचं नाही तर त्यांना पाणी वगैरे विचारा पण काहीतरी घेतलं म्हणजे त्यांना पण समाधान वाटतं आणि वगैरे आपण थोडंसं पाणी घेतलं तर पुढं चाललो आहे पुढं जवळच मंदिर आलं बघू आता आपण मंदिर कसं आहे ते हे नर्मदा मैयाचं पात्र आपण पूर्ण पगदंडीने आलो आहे तर जाऊ आपण पुढून समोरून बघू आता कसं आहे ते नर्मदा मैयाचं पात्र आहे इथं एकदम कडेलाच चला जाऊ आतमध्ये समोरचा मार्ग आहे हा कलर वगैरे आत्ताच दिलेला आहे पूर्ण झाडी वगैरे मस्त फुलांचे झाडं वगैरे लावलेले आहेत चला बॅग वगैरे ठेवू वाटतं इकडं पुढं इकडं इकडं बॅग वगैरे ठेवायला पुढे झाडं पूर्ण लावलेले आहेत हे मुख्य गेट मेन इकडनं आल्याच्या नंतर शाश्वत मारुती धाम बघू आतमधून
जर पाहितलं तर ते मणिनागेश्वर नसून शाश्वत मारुती धाम होतं. आपल्याला माहीत नव्हतं मध्ये हे मंदिर आहे म्हणून, कारण आपल्याला तिथं फक्त मणिनागेश्वराचं मंदिर वगैरे पाठी वगैरे दाखवली होती. आपल्याला वाटलं ते आलं. आपण शाश्वत मारुती धाममध्ये मारुतीरायाचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललो आहे पुढं मणिनागेश्वर मंदिराकडं. पूर्ण असाच पकडदंडीने मार्ग आहे त्याच्यावरून. खूप मोठं आश्रम आहे हे पण, रात्री वगैरे थांबण्यासाठी परिक्रमावासियांना. तर आता आपण चाललो आहे पुढं मणिनागेश्वर मंदिराकडं. पकडदंडीनेच रस्ता आहे पूर्ण, बाकी परिक्रमावासी आपले सगळे मागं राहिलेत. आपण एकटंच पुढं आलोत. बघू जवळच आहे, एका बाबांनी सांगितलं इथं मणिनागेश्वर. पूर्ण असा रस्ता आहे. चालू आहे आपण आता त्या रस्त्यावरून. नर्मदे हर. निकाल रहे हो? अच्छा अच्छा. पाठी वगैरे दाखवलेली पुढं. आश्रम, गाया वगैरे, गोशाळा वगैरे दिसते इथं. गावरान गाय वगैरे येतात. पुढं मणिनागेश्वर म्हणून पाटी लिहिलेली आहे. गोशाळा. आता आपण खाली आलो. हात पाय धोकर दर्शन कीजिए, पाय वगैरे धो दर्शन करू. हा मणिनागेश्वरचा घाट आहे. वरती मणिनागेश्वर महादेवाचं मंदिर आहे. शिवलिंग. हे मेन गेट आहे. आपण निघलो आहेत आश्रमावरून दुपारचे भोजन प्रसादी वगैरे घेऊन. चाललोय पुढं. आता तटावरून रस्ता नसून थोडं बाहेरून जाऊन रस्ता आहे. तर आता आपण त्या रस्त्याकडून चाललोय. चला नर्मदे हर. पुढं रस्ता आहे, डावीकडे वळायचंय. खांदेव्यामुळे पुढं चाललीत सगळी पूर्ण केळी, पूर्ण केळीचं शेती पूर्ण इकडं. दुसरी कोणती शेती लागा नाही. हा इकडं परिक्रमा मार्ग दाखवलाय. हरी ओम. भालोद इकडे उजवीकडं नर्मदा परिक्रमा मार्ग. किती वेळेस बोलतोय आपण आज? हा भरपूर पाठ दिला तिथं.
हे तरी सरळ रस्ता भालोदला जावा. बघू चला पुढं आता. हे आता आपल्याला भालोद हे गाव लागले. आता आपण बघू भालोद गावातून रस्ता कुठून येते, कारण मग तटावरून इथं रस्ता नाही आहे वाटतंय. कारण आम्हाला जे कागद वगैरे दिलं ताबाडवानीमध्ये त्याच्यामधून भालोदमधून डायरेक्ट अविधाला रस्ता आहे. तर बघू आपण आता भालोदमधून कुठं रस्ता आहे ते. चला बघू पुढं. पाट्या वगैरे दाखवलेल्या आहेत परिक्रमा मार्गाच्या. नर्मदा परिक्रमा मार्ग दाखवलाय. पक्षनाथ महादेव मंदिर भालोद. भालोदा गावाकडून अलीकडून जोडलो. तर आता आपल्याला इथून अविधा 6 ते 7 किलोमीटरवर आहे. आत्ता वाजले 3. आपण अविधापर्यंत पोहोचू. अविधामध्ये आश्रम वगैरे आहे. चला चाललो आहे आपण अविधाकडं. भालोद गावापासून आपण पुढं आलोत. इथून पुढं अविधा म्हणून गाव आहे, ते 5 किलोमीटर राहिले. बघू आपण. कोणाला नर्मदे हर इथं असेल ना मंदिरात. बसू इथं. इकडं परिक्रमा मार्ग दाखवला. इकडं हे मंदिर आहे. कुठं आपल्या इकडनं जायचं आहे. नर्मदे हर. आपण अविधाकडे जाताना ह्या गावात आलो. तर यांनी आपल्याला पाण्याच्या बॉटल वगैरे दिल्यात. आपण म्हटलं होतं की पाणी वगैरे आहे का. हे कोणतं गाव आहे. प्राकड. प्राकड. आपण प्राकड गावात येत आत्ता. आणि प्रत्येकाला पाण्याच्या बॉटल वगैरे दिल्यात. नर्मदे हर. मस्त सगळ्यांनी चहा वगैरे घेतला. आम्ही फक्त पाण्यासाठी थांबलो होतो. त्यांनी आपल्यासाठी चहा वगैरे आणून दिला. चल द्या ना. चला द्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आपण आता अविधामध्ये आलोत. नदी लागली आपल्याला. बघू इथलचा आश्रम. आपण जवळजवळ 7 किलोमीटर चालत आलो आहे आपण तिथून. आपलं आजचं पूर्ण 27-28 किलोमीटर पूर्ण झालं आजचं. चला आता आपण आश्रमावर जाऊ. बघू तिथं आश्रम कसं आहे ते. रामेश्वर महादेव मंदिर. चला आपण आतमध्ये जाऊ आता. अविधा. हा आश्रम आहे. काही परिक्रमा असेल ते पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. तर ते बसले तिथं. काही नाही या रूममध्ये जागा वगैरे भेटली. पण चाललो इकडं वरती. जागा वगैरे भरपूर आहे. जरा परिक्रमा कमी होत चालला आकडा. 100-150. पूर्वी 400, 300, 400 आकडा असायचा. जागा वगैरे असेल आता. आश्रम पण मोठा आहे. चला वरती. मंदिर. सूर्य वगैरे. काम वगैरे चालू आहे अजून. पण आपले आसन वगैरे टाकून घ्यावी. तर हे आश्रम आहे. आश्रमाचं नर्मदे हर.
रात्री आपण जेवण वगैरे झालं आपलं आणि आपण रात्री झोपलो होतो. तर हे गोळ्या वगैरे घेऊन आलेत. ज्यांना कोणाला खोकला वगैरे आला आहे किंवा कफ वगैरे झाला असेल तर ते औषध वगैरे किंवा पेनकिलर वगैरे घेऊन आले ते देत आहेत.